नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. मी आज आहे इथे पिरंगुट घाटामध्ये आणि पिरंगुट घाटामध्ये मी तुमच्याशी बोलतो आहे याचं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. मध्यंतरी मी सहज हे पुस्तक वाचत होतो आणि एका अर्थानं कादंबरी आहे किंवा माहितीपूर्ण असं पुस्तक आहे, द ग्रेट आर्क. या पुस्तकाची गंमत अशी आहे की भारत नावाचा देश कसा मॅप झाला, त्याची मोजणी कशी झाली आणि हा प्रवास किती चित्तथरारक होता, किती ड्रॅमॅटिक होता, अशी सगळी मांडणी या पुस्तकामध्ये आहे. अलीकडे भारत माता की जय वगैरे असं आपण म्हणत असतो, पण भारत माता हे काय प्रकरण आहे हे आपल्यापैकी अनेकांना माहिती नसतं. अशावेळी जेव्हा भारताची गोष्ट कोणीतरी सांगतं तेव्हा ते फार आश्चर्यकारक वाटतं. म्हणजे तुम्ही कल्पना करा की भारतासारखा खंडप्राय देश कसा मोजला गेला असेल. जमिनीची मोजणी करणं ही किती कठीण गोष्ट आहे तुम्हाला माहिती आहे. आणि तोही तेव्हाचा भारत की जेव्हा त्यामध्ये बांगलादेश होता, पाकिस्तान होता, हे सगळा खंडप्राय भारत, त्याची मोजणी कशी केली गेली असेल. आणि या सगळ्या त्या कथेवर आधारित हे पुस्तक मी वाचत होतो आणि ते वाचताना माझ्या असं लक्षात आलं की अरे, हे लोक फार महत्त्वाचे आहेत. हे लोक केवळ जमीन मोजणारे नाही आहेत, या लोकांनी हिमालय मोजला आहे. म्हणजे तुम्हाला कल्पना आहे का की हिमालय हा पर्वत अत्युच्च उंचीचा पर्वत आहे, हे तोपर्यंत कोणाला माहितीही नव्हतं जोपर्यंत ही मोजणी होत नव्हती. लांब कशाला, माउंट एव्हरेस्ट हे जे आहे की माउंट एव्हरेस्ट हे सगळ्यात उंच शिखर आहे, हेही कोणाला माहिती नव्हतं. मी अनेकांना एव्हरेस्ट कोण आहे हे माहिती नसेल तर हा जो एव्हरेस्ट आहे, जॉर्ज एव्हरेस्ट, हा जॉर्ज एव्हरेस्ट म्हणजे बाकी कोणी नाही तर जॉर्ज एव्हरेस्ट हा मुळामध्ये सर्वे करणारा, जमीन मोजणारा असा ब्रिटिश अधिकारी होता. आणि त्यानं सुरुवातीला सांगितलं, त्यानं हिमालयाची मोजणी केली, त्यानं सांगितलं की हे शिखर अतिशय उंच शिखर आहे आणि म्हणून त्याच्या नावानं माउंट एव्हरेस्ट असं त्याला नाव दिलं गेलं. पण ही सगळी जी प्रक्रिया आहे की हिमालय मोजणं आणि त्या कालावधीमध्ये की ज्या कालावधीमध्ये त्या प्रकारची एवढी मोठी साधनं नव्हती, ही सगळी माहिती, हे सगळे तपशील जेव्हा मी वाचत होतो आणि मग लक्षात आलं की अरे, ह्या सगळ्या ज्या पद्धती आहेत, म्हणजे अगदी आपला आजचा गुंठा असेल तर कुठेतरी गुंटूर नावाचा माणूस आहे, त्यानं ती सगळी प्रक्रिया विकसित केली आणि मग त्यातनं गुंठा आला, मग कोणीतरी पुढे त्याचा एकर केला. हे सगळं जे आहे आणि बेसिकली जमिनीची मोजणी ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे हे आपल्यापैकी सगळ्यांना माहिती आहे. कारण जमीन याच्यावर कुटुंब व्यवस्था उभी आहे, जमीन या मुद्द्यावर सगळं अर्थकारण उभं आहे, जमीन या मुद्द्यावर देशादेशांमधले संबंध उभे आहेत, काय नाही उभं. अशावेळी जमिनीची मोजणी ही किती महत्त्वाची गोष्ट आहे, किती मोठी गोष्ट आहे. आणि मग मला असं वाटलं की हिमालयाची मोजणी करणारी ही सगळी जी माणसं आहेत, जेव्हा ती मोजणी केली, खरं म्हणजे गंमत अशी आहे की ही मोजणी केली ब्रिटिशांनी, पूर्ण भारत मोजला एका अर्थानं, आणि त्यानंतर इतकी वर्ष उलटली, अद्यापही पुन्हा भारताची पूर्ण मोजणी अद्याप झालेली नाही आहे. कारण हा प्रकल्प प्रचंड आहे. म्हणजे या पुस्तकामध्ये मी सहज बघत होतो, जे तपशील आहे ते तपशील इतके प्रचंड आहे. त्यांनी सांगितलं की 1800 ही मोजणी सुरू झाली आणि ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया अनेक वर्ष चालली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जवळपास जी 50-60 वर्ष आहेत, त्या 50-60 वर्षांमध्ये हे जमीन मोजणी करणारे, सर्वेक्षण करणारे जे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्यातले अनेक जण मृत्युमुखी पडले. म्हणजे त्या कालावधीमध्ये जेवढी युद्ध झाली, त्या युद्धामध्ये सुद्धा एवढे लोक मेले नसतील जेवढे लोक जमिनीचं सर्वेक्षण करताना मेले. मग तुम्ही कल्पना करा की जमिनीची मोजणी करण्यासाठी लोकांनी अक्षरशः आपला जीव दिला आणि तरीही ते मोजत राहिले. मला कमाल अशी वाटली की विल्यम लॅम्प्टन नावाचा माणूस जो ब्रिटिश दलामध्ये कर्नल होता आणि ज्यानं एका अर्थानं ही सगळी प्रक्रिया सुरुवात केली, तो ही सगळी प्रक्रिया सुरू त्याने केली म्हैसूरमध्ये. प्रामुख्यानं जेव्हा म्हैसूर जिंकलं इंग्रजांनी, तेव्हा म्हैसूरची मोजणी करण्याचं काम त्याच्याकडे आलं होतं आणि ती मोजणी करत त्यानं नवनव्या पद्धती विकसित केल्या आणि त्या विकसित करत तो आपल्या वर्ध्यातल्या हिंगणघाटला आला. म्हणजे एखाद्या युद्धाच्या मोहिमेवर जावं अशा पद्धतीनं हा सगळा प्रवास होता. हिंगणघाटमध्ये आला आणि तो हिंगणघाटमध्येच गेला. हिंगणघाटमध्ये आता त्याची समाधीसुद्धा आहे. आणि एवढंच नाही, त्यानं तिथं 2 लग्न केली, त्याला मुलं झाली. महत्त्वाची गोष्ट अशी की त्या जमिनीशी एवढी ही मंडळी एकरूप झाली होती. कर्नल लॅम्प्टन यांची समाधी वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट या गावात आहे. ब्रिटिश भारत काबीज करत इथले सर्वेसर्वा होण्याचा प्रयत्न करत होते. 1799 मध्ये त्यांनी म्हैसूर जिंकलं. कर्नल विल्यम लॅम्प्टन
या मोहिमेचा प्रमुख होता. तो प्रांत जिंकल्यानंतर या प्रांताचा पूर्ण सर्वे करावा अशी कल्पना त्याने मांडली. प्रशासन करायचं असेल तर जमिनीचा कण न कण समजून घ्यावा लागेल अशी त्याची भूमिका होती. त्याचा बॉस रॉबर्ट क्लाइव्ह, त्याने या प्रस्तावाला परवानगी दिली. हाच तो रॉबर्ट क्लाइव्ह ज्याने प्लासीची लढाई जिंकली. तो ही लढाई हरला असता तर कदाचित भारतावर फ्रेंचांनी राज्य केलं असतं. असो, तर लॅम्प्टनने हा सर्वे केला. तो भूगोलाचा अभ्यासक होता आणि खगोलशास्त्रात त्याला गती होती. नंतर या सर्वेक्षणाच्या मोहिमेवर तो हिंगणघाटमध्ये आला. तिथेच त्याने तळ ठोकला. 1823च्या सुमारास तिथे त्याचं निधनही झालं. भारतीय महिलेपासून त्याला जी मुलं झाली त्यापैकी एक मुलगा हा सर्वेच्या कामात सहभागी झाला होता. लॅम्प्टनचं हे काम जॉर्ज एव्हरेस्टने पुढे सुरू ठेवलं. त्याला तर लोक कंपासवाला म्हणून ओळखायचे. जंगल हा शब्द इंग्रजी शब्दकोशांनी स्वीकारला, तोही याच काळात. ब्रिटिश अधिकाऱ्यांची नावं पुसून अस्मितेचं राजकारण करण्यापेक्षा हा इतिहास समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. ब्रिटिशांनी राज्य केलं, आपल्यावर लूट केली वगैरे आपण म्हणत असतो आणि ब्रिटिश त्या राजवटीबद्दल काही एकूण फार बरं बोलावं असं काही कारण नाही. पण हे लक्षात घेतलं पाहिजे की प्रशासन आणि प्रशासन करण्यासाठी मुळात मूलभूत अभ्यास. तुम्ही कल्पना करा, एवढे कमी लोक असतील, किती त्यांच्याकडे असून किती लोक असणार आहेत, एवढे कमी लोक. आणि तेही सुरुवातीला ईस्ट इंडिया कंपनी एवढे कमी लोक आणि एवढा मोठा देश, तरीसुद्धा त्यांनी केवळ मोघम कुठली व्यवस्था केली नाही, प्रत्येक ठिकाणी जाऊन लहान सहान गोष्टींची सर्वेक्षणं केली. आपण अनेकदा असं म्हणतो की गोरे गेले आणि आता काळे गोरे झाले, आपण ब्रिटिश आहोत किंवा ब्रिटिशांचं अनुकरण करतो असं आपण नेहमी म्हणतो. पण मला अनेकदा असं वाटतं की आपल्या प्रशासकीय व्यवस्थेनं ब्रिटिशांचं काहीच घेतलं नाही. जे घेतलं ते फक्त साहेबी थाट घेतला. पण प्रत्यक्ष अभ्यासपूर्वक पद्धतीनं जे करायला पाहिजे ते आपल्या साहेबांनी घेतलं नाही. आपल्याकडे या सगळ्या नियमातल्या पळवाटा कशा शोधायच्या आणि पैसे कसे खायचे हे अनेकदा अधिकाऱ्यांनी शोधलं असं वाटतं. पण प्रत्यक्षामध्ये मात्र मूलभूत गोष्टींवर आपले लोक काम करतात की नाही हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो. आणि म्हणून ती जमीन मोजणी झाली. आणि त्याच्यानंतर आज आपण बघतो आहोत की आज या प्रकारची जमीन मोजणी पूर्णपणे अद्यापही झालेली नाही आहे. पण काही महत्त्वाच्या गोष्टी या निमित्तानं सांगितल्या पाहिजेत. एक औचित्य आहे, 10 एप्रिल हा भूमापन दिन म्हणून साजरा केला जातो. याचं कारण असं आहे की ब्रिटिशांनी जेव्हा ट्रिग्नॉमेट्रिक पद्धतीनं ही सगळी मोजणी सुरू केली, त्रिकोणामितीच्या पद्धतीनं, तर ती मोजणी सुरू केली 10 एप्रिलला. म्हणून 10 एप्रिल हा भूमापन दिन आहे. एक मला महत्त्वाचा भाग यामध्ये असा वाटतो आहे की ब्रिटिशांनी ही पद्धत सुरू केली खरी आणि त्याच्यानंतर काही घडलं नाही हे जरी खरं असलं तरी अलीकडच्या कालावधीमध्ये मात्र आश्वासक असं काही फार घडतं आहे. विशेषतः महाराष्ट्रामध्ये जमिनीची मोजणी, लँड रेकॉर्ड्स याच्या अनुषंगानं खूप चांगल्या गोष्टी घडत आहेत. आणि आता बऱ्यापैकी आपण असं बघतो आहोत की फेर सर्वेक्षण सुरू आहे, ई मॅपिंग सुरू आहे, ई सर्वे सुरू आहेत. त्यामुळे एका अर्थानं पुन्हा एकदा हा विभाग जो आहे तो विभाग पुन्हा एकदा आश्वासक दिशेनं चाललेला आहे. आणि हे त्यांना लक्षात आलेलं आहे की जेवढी पारदर्शकता येईल, एक काळ असा होता की पारदर्शकता जेवढी कमी तेवढी प्रशासनाला पैसे खाण्याची संधी जास्त. आता मात्र प्रशासन बदलतं आहे आणि त्यांना असं वाटतं की पारदर्शकता आली पाहिजे, कारण ती आली नाही तर एकूणच व्यवस्था चांगली होणार नाही. आणि म्हणून काही प्रकल्प सुरू आहेत. आज मी जे इथे पिरंगुट घाटामध्ये आहे, तो पिरंगुट घाट केवळ त्या घाटामध्ये मी आहे एवढंच म्हणून महत्त्वाचं नाही आहे. हाच तो परिसर आहे की ज्या परिसरामधल्या 12 गावांमध्ये फेर सर्वेक्षणाचं काम सुरू झालेलं आहे. हा पायलट प्रोजेक्ट आहे. आणि त्यांना असं वाटतं की हा सगळा जो काही परिसर आहे, या परिसरामधल्या 12 गावांमध्ये हा प्रकल्प पूर्ण झाला, आता जवळपास तो झालेला आहे सुद्धा. आणि त्यानंतर मग काही जिल्ह्यांमध्ये, मग पूर्ण राज्यामध्ये असा हा सगळा प्रकल्प सुरू व्हावा आणि साधारणपणे पूर्ण राज्याचं फेर सर्वेक्षण व्हावं. ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे चंद्रकांत दळवी जेव्हा जमाबंदी आयुक्त होते तेव्हा त्यांनी ही पद्धत सुरू केली. यासोबत कृष्णा शिंदे आहेत. कृष्णा शिंदे हे भूमी अभिलेखा उपअधीक्षक म्हणून काम करतात, मुळशीचे. आणि अगदी हा प्रकल्प सुरू झाला म्हणजे जवळपास 10-1 वर्ष हा प्रकल्प सुरू होऊन झाली एका अर्थानं, तेव्हापासून ते या प्रकल्पाशी संबंधित आहेत. आणि ज्या प्रकारचं काम ते करतायत, म्हणजे आपल्या डोक्यामध्ये अनेकदा सरकारी अधिकारी याच्याबद्दल काही एक कल्पना असतात की सरकारी अधिकारी हे करतात, ते करत नाहीत. पण कृष्णा शिंदे, मी मागापासून तुमच्याशी बोलतो आहे आणि ज्या पॅशनेटली तुम्ही बोलत आहात
म्हणजे मला असं वाटतं की हे तुमचं स्वप्न आहे आणि एखाद्या स्वप्नाचा ध्यास घेण्यासाठी ज्या पद्धतीनं काम केलं पाहिजे अशा प्रकारे तुम्ही काम करता आहात. मला मुळामध्ये सांगा समजावून जरा की फेर सर्वेक्षणाचा हा जो प्रकल्प आहे या प्रकल्पामध्ये ही 12 गावच का निवडली? ही 12 गावं निवडण्याचं कारण म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेवढे काही विविध भूरूप आहेत त्या भूरूपाचे सगळे सॅम्पल या 12 गावामध्ये मिळतात. अच्छा, म्हणजे हा मेल्टिंग पॉट आहे. मेल्टिंग पॉट आहे. इथं कोकणचा कडा आहे, मराठवाड्यातली सपाट भूमी आहे, शहरालगतचा जो सेमी अर्बनायझेशन म्हणतो आपण, शेती, त्याच्या शेजारी उंच इमारती, हाही प्रकार या ठिकाणी आहे. म्हणून हा 12 गावाची निवड केलेली आहे. आता मला हे सांगा की या 12 गावांचं फेर सर्वेक्षण जेव्हा तुम्ही सुरू केलं तेव्हा काय कशी प्रक्रिया होती, काय होतं? मुळामध्ये ही जी 12 गावं आहेत हे पुण्याच्या शेजारची गावं आहेत. या ठिकाणी जमिनीची किंमत खूप वाढलेली आहे. त्यामुळं या ठिकाणी तंटेही जास्त होतात आहे. तंटे मिटवण्यासाठी म्हणून भूमी अभिलेखांची नितांत आवश्यकता असते. पुनर्मोजणी करण्यापूर्वी या 12 गावाचं रेकॉर्ड जवळजवळ 40 ते 50% नष्टच झालेलं होतं आणि अशा लोकांच्या बाबतीत निर्णय घेणं एक क्रुशियल पॉईंट असतो. तो जो होत नव्हता. ह्या पुनर्मोजणीमुळे या 12 गावामध्ये ही समस्या आता राहिलेली नाही. पूर्णपणे जुन्या रेकॉर्डचा मेळ घेऊन आज आधुनिक असं नवीन रेकॉर्ड या 12 गावाचं तयार झालेलं आहे. अच्छा, आपण बोलणार आहोतच, पण हे शेतकरी मंडळी पण इथे दिसत आहेत. या नमस्कार सर, काय तुमचं नाव काय? माझं नाव साहेबराव भेगडे. कुठलं गाव? मी घोटवडे तालुका मुळशी. अच्छा, घोटवड्याचे तुम्ही आहात. एक मला सांगा, आता हे असं म्हणतायत की आता नव्यानं आपण काही प्रक्रिया सुरू केली, फेर सर्वेक्षण झालं. तुम्हाला असं वाटतं का की फेर सर्वेक्षण झाल्यामुळे शेतकऱ्याला काही फायदा झाला आहे खरंच? निश्चित फायदा झालेला आहे. कारण का तर शेतकऱ्यांना फक्त आपल्या कुठं बांधावर चिरा असतो ती आमची हद्द धरून शेतकरी चालले होते, परंतु काही लोकांनी ते चिरे काढून टाकले. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेताच्या हद्दी माहीत नव्हत्या आणि शासकीय लेवलप्रमाणे जर आपण मोजणी करायला गेलो तर त्याला जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायला कालावधी लागतो, 2 महिने 3 महिने असा. आता यांनी जी मोजणी ह्या पुनर्मोजणी पथदर्शी प्रकल्पाअंतर्गत केलेली आहे त्या मोजणीमध्ये आपल्याला जे नकाशे मिळाले त्याच्यावर दक्षिणोत्तर पूर्व पश्चिम असे मीटरची मापं मिळाली आहेत. त्या मीटरच्या मापाप्रमाणे शेतकरी स्वतःसुद्धा आपली जमीन मोजून घेऊ शकतो, शेजारच्या शेतकऱ्यांच्या मदतीनं त्याचीही मोजून देऊ शकतो. इथपर्यंत अतिशय चांगला प्रकल्प हा झालेला आहे. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. शिंदे साहेब, मला एक सांगा की मुळामध्ये पुनर्मोजणी, फेरमोजणी हा एक प्रकल्प झाला, पण एकूणच आधुनिकीकरणाच्या अनुषंगानं तुमचा विभाग गेले काही दिवस बरीच कामं करतो आहे आणि आपण असं बघतो आहे की गावागावांमध्ये सातबाऱ्यावरून वाद होतात, तंटे असतात, अनेकांची फसवणूक केली जाते, काही फसवणुकीमध्ये सरकारी अधिकारीसुद्धा सहभागी होते, अशा प्रकारची सुद्धा चर्चा होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर ही पारदर्शकता आणण्यासाठी तुमचा विभाग काय काय करतो आहे? सगळ्यात प्रथम म्हणजे केंद्र शासनाचा एक कार्यक्रम आहे, डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्राम. याच्यामध्ये लँड रेकॉर्डच्या संबंधित जे काही जुने डॉक्युमेंट्स आहेत, आपल्या इकडे जुने सातबारा असतील, जुने फेरफार असतील, जुने नकाशे असतील, जुने टिप्पण असेल, जुने फाळणी असेल, जुने आकारफोड असेल, जुने एकत्रीकरण स्कीम असेल, जुने आकारबंद असतील, हे सगळं जे आहे हे कुठल्या तरी ऑफिसच्या एखाद्या रेकॉर्ड रूममध्ये बंद आहे. ते लोकांना ते शोधायचं म्हणलं तरी ते सर्च घेणे, अर्ज करणे, नकला घेणे याला खूप वेळ लागतो. या भागामध्ये ह्या रेकॉर्डची मागणी खूप आहे आणि त्याप्रमाणे लोकांना सेवा पुरवण्यात शासनाला वेळ लागत आहे. म्हणून ह्या मॉडर्नायझेशन प्रोग्रामचा उपयोग झाला. ह्या मॉडर्नायझेशन प्रोग्राममध्ये एक जे जुनं रेकॉर्ड आहे त्याला रेकॉर्ड रूम म्हणतो, ते आधुनिक रेकॉर्ड रूम केले, मॉडर्न रेकॉर्ड रूम केलेले. ह्यामध्ये रेकॉर्ड रूममध्ये जे काही डॉक्युमेंट्स आहे हे सगळे पूर्णपणे स्कॅन केलेलं आहे. त्याची मेटाडाटा एंट्री करून एक सिस्टीम आहे, सर्च सिस्टीम, त्याला आपण ई-मॅप्स, ई-रेकॉर्ड्स म्हणू. ई-रेकॉर्ड्समधून हा सर्च एकदम जलद झालेला आहे आणि ती प्रिंट म्हणून आपण लोकांना लगेच देऊ शकतो. त्याचप्रमाणे ई-मॅप्स आहे, यामध्ये जुने टिप्पण, फाळणी, पोटफाळणी, एकत्रीकरणाचे गट नकाशे, हे सगळे नकाशे आपण लोकांना मागणीप्रमाणे लगेच देऊ शकतो. हे सगळे नकाशे लगेच देऊ शकतो, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण 7-12, 8 अशा मुद्द्यांवर किती पिळवणूक, किती फसवणूक आणि मग हे सगळे तलाठी आणि या मंडळींनी अनेकदा किती शेतकऱ्याचं शोषण केलं, अशा पण अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. अशावेळी सरकारी अधिकारी, प्रशासन पुढाकार घेत आहे आणि पिरंगुट घाटामध्ये हा प्रयोग होतो हे मला फार महत्त्वाचं वाटतं. कारण मी अशा ठिकाणी उभा आहे की जिथे लवासाला हा रस्ता जातो पुढे आणि अशावेळी लवासाच्या निमित्तानं सुद्धा अनेकदा सातबाराचा मुद्दा पुढे आला होता.
पण आता ही सगळी प्रक्रिया अधिक सोपी झाली पाहिजे असं जेव्हा या लोकांना वाटतंय आणि मी मुद्दाम शेतकऱ्यांना विचारतोय, कारण याचं कारण असं आहे की त्यांची भूमिका काय आहे, त्यांना काय वाटतं हे फार महत्त्वाचं आहे. सरकारी अधिकारी सांगतीलच की आम्ही जे केलं त्याचा खूप फायदा होणार आहे, पण खरंच या लोकांना फायदा होणार आहे का, त्यांचं आयुष्य बदलणार आहे का? तुमचं नाव काय? राजेंद्र अभिमान गोळे. बरं, राजेंद्र गोळे, तुम्ही कुठे इथेच कुठलं गाव कुठलं? पिरंगुट. अच्छा, पिरंगुटमध्येच राहता. मला हे सांगा, पूर्वीच्या सातबाऱ्यामध्ये काय गडबड होती? पूर्वीच्या सातबाऱ्यामध्ये जनरली जी नोंद होती ती एकाच भावाच्या नावे होती आणि आताच्या नवीन सातबाऱ्याप्रमाणे प्रत्येक भावाचं नाव त्याच्यामध्ये ॲड झालं आणि ते ॲड झाल्यामुळं पूर्वी क्षेत्रफळसुद्धा एकच होतं. आता प्रत्येकाचं क्षेत्रफळ त्याच्यामध्ये विभागून जाणार आहे आणि ते विभागून ह्या मोजणीमुळं त्याचा फायदा जास्त होणार आहे शेतकरी वर्गाला आणि तो फायदा प्रत्येक भूधारकाला होणार आहे. आणि हा मोजणीमुळं वाद जे तंटे होते ते संपूर्ण निघून जाणार आहेत. आता बरोबर, आता निघून जातील अशी आपली अपेक्षा आहेच. कृष्णा शिंदे, मला सांगा, म्हणजे मध्ये मी हवेलीला गेलो होतो आणि हवेली की तुमची रेकॉर्ड रूम बघितली आधुनिक जी आहे ती. हवेली तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालय हे राज्यातील सर्वाधिक कामाचा व्याप असणारे कार्यालय आहे. कार्यालयाच्या गरजेतून आम्ही लोकसहभागातून आमचे कार्यालय आधुनिक व अद्ययावत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पथदर्शी प्रकल्पातून आमच्या कार्यालयाच्या सर्व अभिलेखांचे स्कॅनिंग शासनाकडून पूर्ण करण्यात आलेले आहे. सदर अभिलेखाचा आम्ही कॉम्पॅक्टर या साठवणूक तंत्राचा वापर करून राज्यातील पहिले राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमातील सर्वार्थानं आधुनिक कार्यालय करण्याचा प्रयत्न केलेला आहे. राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अभिलेख कक्ष स्थापित केलेला आहे. आम्ही आधुनिक अभिलेख कक्ष स्थापित केल्यामुळे आमच्या कार्यालयातील कामकाजामध्ये अत्यंत सुधारणा होऊन एक लोकाभिमुख, पारदर्शक व आदर्श कार्यालय बनवण्याचा आमचा संकल्प आम्ही पूर्ण केलेला आहे. आधुनिक अभिलेख कक्षामुळं अभिलेख व्यवस्थापन हे एक अत्यंत महत्त्वाचे काम अत्यंत सोपे झालेले आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये जमिनीला केंद्रबिंदू मानलं जातं. जमीन ही स्थावर मालमत्ता असल्यामुळे तिचे व्यवहार करताना जमिनीचे प्रत्यक्ष हस्तांतरण होत नाही, तर तिचे कागदोपत्री हस्तांतरण होत असतं. जसजसे मालकी हक्कामध्ये बदल होतात तसतसे संबंधित भूमी अभिलेखात बदल होत जातात आणि त्यांच्या नोंदी विविध कार्यालयात केल्या जातात. उदाहरणार्थ, तहसील कार्यालय, उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, नगर भूमापन कार्यालय या कार्यालयांमध्ये अभिलेखाचं वर्गीकरण करणं, ते साठवणं आणि सुरक्षित ठेवणं, अभिलेखांच्या साक्षांकित प्रतीची मागणी आल्यावर त्या शोधून काढून नागरिकांना साक्षांकित प्रती पुरवणं ही सर्व कामं करावी लागतात. पण ही प्रक्रिया खूपच गुंतागुंतीची होती. एखाद्या व्यक्तीला त्याच्या वेळेत कागदपत्र मिळत नव्हती आणि ती कागदपत्र शोधण्यासाठी सरकारी यंत्रणेवरही ताण येत होता. म्हणून सध्या जगात संगणकीकरणाचं वारं वाहत असताना महाराष्ट्र शासनानं राष्ट्रीय भूमी अभिलेखाचं आधुनिकीकरण करण्याचा निर्णय घेतला आणि उपअधीक्षक भूमी अभिलेख हवेली कार्यालयात पथदर्शी प्रकल्पाला सुरुवात झाली. प्रथम या कार्यालयात बैठक घेऊन सर्व जुन्या अभिलेखांचं स्कॅनिंग करण्याचा निर्णय घेतला. या कामासाठी काही खाजगी संस्थांचीही नेमणूक केली गेली. प्रथम जुने पडलेले अभिलेखांचे गठ्ठे काढले जातात. त्यावरील धूळ काढून त्यांचे नाव नंबरनुसार स्कॅनिंग करण्यासाठी ते घेतात. प्रत्येक पानावर पान क्रमांक टाकले जातात. अभिलेख हे जुने असल्यामुळे त्यांचं स्कॅनिंग हे खूप हळूवार आणि अत्यंत बारकाईनं केलं जातं. जर अभिलेख फाटला असेल तर त्याला चिकटवला जातो. त्यावर इस्त्री करून त्याच्या संपूर्ण पडलेल्या घड्या दुरुस्त करून मग तो एका विशिष्ट स्कॅनर मशीनवर स्कॅन केला जातो. अभिलेख स्कॅन करताना त्याच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष दिलं जातं.
पूर्वी असे काही किस्से मी ऐकलेत की अगदी त्या रेकॉर्ड रूममध्ये गुदमरून लोक गेले की गेले आत आणि इतकी कागदपत्र किंवा काय सगळी अशी अवस्था होती. आत्ताचं आधुनिक रेकॉर्ड रूम तुम्ही कसं बघताय? सगळीकडे अजून ते आलं असेल असं मला वाटत नाही, पण आधुनिक रेकॉर्ड रूम आत्ता जे पायलट प्रोजेक्ट असतील किंवा काय, ते कसं असायला पाहिजे, कसं होईल असं वाटतं? सगळ्यात मध्ये जे काही ऐतिहासिक डॉक्युमेंट आहे की ज्याला लिगल व्हॅल्यू आहे ते प्रिझर्व राहिलं पाहिजे. ते जे काही फिजिकली रेकॉर्ड रूममध्ये आहे ते हाताळणीमुळं, म्हणजे ज्यावेळेला अर्ज येतो त्यावेळेला प्रत्येक वेळी ते सोडलं जातं, प्रत्येक वेळी थोडा थोडा त्याचा भाग नष्ट होत जातो आहे. आता आधुनिकमध्ये ते स्कॅन झालेलं आहे, त्यामुळे जुनं सोडायची आवश्यकता राहिलेली नाही. त्याची हाताळणी कमी होणार आहे, ते जुनं जसं तसं प्रिझर्व राहणार आहे आणि लोकांना नकला द्यायचं काम हे त्याच्या डिजिटल फॉर्मॅटवरून केलं जाणार आहे. अशा प्रकारे ते आधुनिक आहे. सर्च सिस्टीम सोपी झाली आहे. एक जरी डॉक्युमेंट काढायचं म्हणलं तर त्याला 4 दप्तरं शोधावे लागतात. आता तसं नाही, इलेक्ट्रॉनिक सर्च होतं आहे, लगेच सापडतं आहे. मूळ रेकॉर्डची हाताळणी कमी झाली. आता हे बघा, म्हणजे तुमचा भूमी अभिलेखा असेल किंवा महसूल असेल, हे दोन तसे म्हटलं तर वेगळे विभाग, जरी त्यांचा शेवटी सचिव महसूल सचिव एक असले तरीसुद्धा, आणि महसूलला मला वाटतं तहसीलदार तिकडे तुम्हाला आहेत, ते इकडे तुम्ही भूमी अभिलेखा अधीक्षक आहात. तर आता भूमी अभिलेखा उपाधीक्षक आणि तहसीलदार यांच्या कामाच्या समन्वयाच्या अनुषंगानं काही सुरू आहे का? कारण तहसीलदार कचेरीमध्ये सुद्धा जाणं हे एकेकाळी फार महाकठीण गोष्ट होती. मला आठवतं BSc ॲग्रीच्या ॲडमिशनच्या वेळी तो 7/12चा उतारा आणि नंतर ते तहसीलदाराचं प्रमाणपत्र वगैरे ज्या गोष्टी असतात त्यासाठी किती छळ झाला होता. आणि बापरे, जगातलं कुठलंही प्रमाणपत्र मिळेल पण हे काही मिळणार नाही, जमीन तुमची, बाकी सगळं तुमचंच आणि फक्त ही माझी आहे हे सांगायला मिळणारं प्रमाणपत्रासाठी मात्र तुम्हाला प्रचंड त्रास. मला एक सांगा, आत्ता या दोन्हीमध्ये काही समन्वय आणि अशा काही सुधारणा होत आहेत का? मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये भूमी अभिलेख आणि तहसीलदार तालुका स्तरावर 2 कार्यालय आहेत. असं जरी असलं तरी ह्या दोन्ही कार्यालयाचं नियंत्रण जे आहे हे प्रधान सचिव महसूल यांच्याकडेच आहे. प्रत्येकाची यंत्रणा जरी वेगळी असेल तर दोघंही एकमेकाच्या कोऑर्डिनेशनच काम करतात. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ह्या दोन्हीवर प्रथम नियंत्रण अधिकारी आहेत. अच्छा, बरोबर. आता मला एक सांगा की मुळामध्ये हे अधिकारी आहेत, सगळं बरोबर आहे, पण आत्ता तुमच्या भूमी अभिलेख अधीक्षकाचं जे कार्यालय आहे त्याच्यामध्ये खूप सुधारणा झाल्यात, पण तहसील कचेरीमध्ये, तहसील कार्यालयामध्ये या प्रकारचं काही आधुनिकीकरण सुरू आहे का? या प्रकारचं आधुनिकीकरण तहसील कार्यालयामध्येही चालू आहे. जो तलाठी आहे, तलाट्याकडे जो 7/12 प्रिझर्व केला जातो, अपडेट ठेवला जातो, तर याचं अपडेट ठेवण्याची पद्धत म्हणून आपण म्युटेशन हा कार्यक्रम घेतलेला आहे. काय आहे ते? फेरफार. फेरफारमध्ये जो काही ज्या 7/12 आहे त्या 7/12मध्ये बदल हे 2 प्रकारे प्रामुख्याने होत असतात. एक वारसानं नोंदी होतात, दुसरा म्हणजे खरेदीनं नोंदी होतात. अशा प्रकारच्या अनेक नोंदी आहेत, पण ह्या नोंदी अद्ययावत ठेवण्यासाठी म्हणून फेरफार हा एक कार्यक्रम या आधुनिकीकरणामध्ये चालू आहे. कुठलाही फेरफार, म्युटेशन काही जे झालं असेल ते लगेच तुम्ही त्याची नोंद ऑनलाईन होईल अशी व्यवस्था केली आहे का? ऑनलाईन होईल अशी व्यवस्था केली आहे. जो काही 7/12चा डेटा आहे तो सध्या स्टेट डेटा सेंटर मुंबई येथे स्थित आहे. ह्या डेटाला ॲक्सेस करण्यासाठी म्हणून तलाठी युजर ID, पासवर्ड, सिक्युरिटी मेकॅनिझम आहे, तो त्याला ॲक्सेस करून तो अद्ययावत ठेवतो. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मी आहे पिरंगुट घाटामध्ये आणि इथे एकूण जमीन मोजणीची प्रक्रिया कशी बदलते आहे, किती महत्त्वाचे आहेत हे बदल. ब्रिटिशकालीन सर्वे करताना शंकू आणि साखळीचा वापर केला जात होता, परंतु त्यानंतरच्या कालावधीमध्ये फलकयंत्र मोजणीचा भूमापन मोजणीसाठी किंवा शेतजमीन मोजणीसाठी वापर होऊ लागला. त्यानंतर आता साधारण 1980-82च्या शतकामध्ये टोटल स्टेशन मशीन किंवा इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन मशीनचा सर्वे कामासाठी वापर केला जातो. आता फलकयंत्र मोजणी आणि ETSद्वारे केलेली मोजणी ह्याच्यामध्ये मुख्य फरक असा आहे की ही पूर्ण आधुनिक पद्धतीनं इलेक्ट्रॉनिक साधनामुळे मोजणी होत असल्यामुळे त्याचा कालावधी फार कमी आहे. आणि जुन्या फलकयंत्र पद्धतीमध्ये कंप्लीट एक दिवस सर्वे करण्यासाठी लागत होता, परंतु नवीन पद्धतीमध्ये एक तासामध्ये पूर्ण साधारण 25 हेक्टरची मोजणी एका दिवसामध्ये एका मशीनद्वारे केली जाते. त्यामुळं
शेतकऱ्यांच्या मोजण्या असतील किंवा सरकारी भूसंपादनाच्या कामामध्ये या मशीनचा प्रचंड वापर केला जातो आणि आधुनिक ह्याच्यामध्ये या मशीनचं महत्त्व जास्त आहे आधुनिक कालावधीमध्ये. आणि या मशीनच्या आधारेच आपण पनवेल ह्याच्यामध्ये विमानतळ मोजणी असेल किंवा रेल्वेसाठी संपादन असेल किंवा नॅशनल हायवेसाठी संपादन असेल या पद्धतीची कामं मोठ्या प्रमाणावर टोटल स्टेशन मशीनद्वारे केली जात आहेत. पूर्वी जे शंकुसाखळीच्याद्वारे मोजणी केली होती ती टिपण त्याच्यामध्ये त्यांनी तयार केलं. टिपण हा डॉक्युमेंट तयार झाला ब्रिटिशकालीन डॉक्युमेंट. आता त्या टिपणाच्या आधारे आपण सर्वे नंबरची बाउंड्री बसवतो. आता आधुनिक यंत्रानं मोजणी केलेली आणि टिपण यंत्राद्वारे केलेली मोजणी ह्याच्यामध्ये निश्चित थोडा फरक राहतो, परंतु तो फरक आपल्याला ट्रेसिंगमध्ये आणि ह्याच्यामध्ये कॉम्पेन्सेट करावा लागतो. कारण आधुनिक कालामध्ये जे मोजणी ह्या ॲक्युरसी याची जास्त आहे एकदम, आणि जुन्या कालावधीमध्ये जे मोजणी केले होते त्यामध्ये 5% एररचं त्याच्यामध्ये चान्सेस होते आणि तेवढं अलाउड होतं. पण नवीन पद्धतीमध्ये त्याच्याहूनही कमी एरर आपल्याला आढळतो. आता याच्यामध्ये सध्या टोटल स्टेशनचा वापर केला जातो, पण भविष्य काळामध्ये GPS सिस्टीमचा वापर करून मोजणीचा म्हणजे हे होऊ शकतो, उपयोग होऊ शकतो. आणि ह्याच्यामध्ये पण ऑटोमेशन झालेलं आहे बऱ्यापैकी टोटल स्टेशन मशीनमध्ये पण. म्हणजे सिंगल मॅन कंट्रोल करणारी मशीन आहे, ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये तुम्हाला खुणा वगैरे ऑटोमॅटिक सगळं हे मिळून जातं. तर त्याचा फायदा असा होणार आहे भविष्यामध्ये की GPS कंट्रोल्ड जर हे असेल मोजणी आपली तर अजून ह्याच्यापेक्षा त्वरित कालावधीमध्ये आणि जास्त एरिया कव्हर केला जाऊ शकतो आपल्याकडून. ब्रिटिशांनी जमिनीची मोजणी केली, त्याला काही वर्ष उलटली, अजूनही आपण जमिनीची मोजणी तर केली नव्हतीच, पण एवढंच नाही तर त्याला नक्की नवीन फॉर्मसुद्धा आपण दिला नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांचं आयुष्य इतकं कठीण झालं होतं. आपलीच जमीन आहे त्याचा हक्क सांगणं कठीण झालं. म्हणजे अनेक ठिकाणी आपण बघतो की शेतकऱ्यांना त्या जमिनीसाठी भांडावं लागतं. कित्येक शेतकऱ्यांचं नुकसान झालं, कित्येकांचं शोषण झालं, कित्येकांची लूट झाली, कित्येक खटले उभे राहिले, कित्येक तंटे उभे राहिले, भावाभावांनी एकमेकांचे खून केले. अशा प्रकारच्या गोष्टी घडल्या आणि तरीही जमिनीच्या अनुषंगानं आपण काही करत नव्हतो. आता मात्र काही बदल होतो आहे आणि मी अशा ठिकाणी आहे की जिथे बदलाची पायाभरणी झालेली आहे. ही जी 12 गावं आहेत, ज्या 12 गावांमध्ये पुनर्मोजणीचा प्रकल्प यशस्वी झालेला आहे आणि आता हा प्रकल्प राज्यभर सगळीकडे सुरू होईल, पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे एका अर्थानं ज्या बदलाची पायाभरणी ज्या ठिकाणी झाली अशा ठिकाणी मी बोलतो आहे. आणि माझ्यासोबत या सगळ्या पायाभरणीच्या प्रक्रियेतले एक अतिशय महत्त्वाचे शिलेदार असणारे माझे मित्र कृष्णा शिंदे आहेत की जे भूमी अभिलेखा उपअधीक्षक आहेत. मला एक सांगा कृष्णा शिंदे, मी मगाशी तुम्हाला असं म्हणत होतो की अनेकदा या गोष्टी खूप तांत्रिक वाटतात. खरं म्हणजे त्या शेतकऱ्याच्या फार जगण्या मरण्याशी संबंधित असतात, पण त्या शेतकऱ्यांनाच अनेकदा कळत नाही. तुम्ही काय म्युटेशन म्हणता, तुम्ही काय आणखी काही हे म्हणता, ते त्यांना अनेकदा कळत नाही. पण एक साधी गोष्ट मला सांगा, मुळामध्ये मला असं वाटतं की नकाशा आणि 7/12 हे 2 महत्त्वाचे पैलू आहेत. म्हणजे तुमची जी जमीन आहे ती सिद्ध करायची असेल तर नकाशा पण पाहिजे आणि 7/12 पण पाहिजे. आता या सगळ्या ह्याच्यामध्ये 7/12 कसा बदलतो आहे हे तुम्ही मगाशी मला सांगितलं. नकाशा ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे बेसिकली ब्रिटिशांचं सगळ्यात महत्त्वाचं काम काय असेल, त्यांनी नकाशे तयार केले, त्यांनी मॅप केला पूर्ण भारताचा. आता या मॅपिंगमध्ये काही बदल होणार आहेत का? तुमच्या हातामध्ये काहीतरी ती गुंडाळी आहे, जरा मला सांगा ना काय कसं बदलणार आहे? आज जे राज्यभरात जे नकाशे वापरात आहेत त्याची वय जर म्हणू आपण, नकाशाचं वय हे किमान 100 ते 150 वर्षाचं आहे. माणसाला जसं वय आहे तसं कागदालाही वय आहे. कालांतराने ते नवीन झालं पाहिजे होतं, पण ते गेल्या काही दशकामध्ये ते काम झालेलं नाही. पुनर्मोजणीच्या माध्यमातून जुन्या अभिलेखांना पुनर्जन्म दिला आणि आज आपण तयार करत आहोत. मुळामध्ये जमिनीशी वाद हे हद्दीवरून होतात किंवा आता नवीन अलीकडच्या काळामध्ये जो कोणी खरेदी विक्रीचे व्यवहार वाढत असल्यामुळे ज्याला कोणाला खरेदी घ्यायची आहे तो जमीन मोजूनच घेतो. आणि आज मोजायचं म्हणलं तर त्याला जुनं रेकॉर्ड लागतं. जुन्या रेकॉर्डची परिस्थिती अशी आहे की जीर्ण झालेला आहे, फाटला आहे, उपलब्ध नाही. मग जे काय उपलब्ध आहे त्या आधारात निर्णय घेतला जातो. कदाचित आता यानंतर नवीन रेकॉर्ड उपलब्ध झालं, नवीन मोजणीच्या पद्धती आल्या, अजून पारदर्शकता यामध्ये येऊ शकते. सध्याचे जर आपण नकाशे बघितले आत्ता तर एक पांढरा कागद असतो, त्याच्यावर काळ्या रेषेने एक चौकोन, पंचकोन, अष्टकोन जशी आकृती फील्ड असेल त्याप्रमाणे तो नकाशा असतो आणि खाली एक प्रमाण लिहिलेलं असतं, उत्तर दिशा दाखवली असते, यापेक्षा वेगळं त्यात काही नसतं. पण हा नकाशा सर्वसामान्य समजेलच असं नाही. पण आता आपण जे नवीन पद्धतीनं मोजलो, हाय रिझोल्युशन सॅटेलाईट इमेजचा वापर करून जुन्या अभिलेखांना नवीन रूप दिलेलं आहे, तर हा नकाशा आहे. आता हे आपल्यासमोर हे फील्ड दिसतं आहे,
सगळे बांध दिसतात आहे तिथे बरोबर. की आता हे बांध जे आहेत हे पण हे समोर जे फील्ड पाहतो आहे हे फील्ड दिसतं आहे, इथं बांध पण दिसतात आहे. पण आज मी इथं येऊन मी का असं सांगू शकत नाही की ही जमीन कोणाची आहे, ही जमीन कोणाची आहे, ही जमीन कोणाची. पण अशा प्रकारे जो आधुनिक नकाशा तयार झालेला आहे याच्यामध्ये आपल्याला फील्ड दिसतं आहे, बांध दिसतं आहे, कुठला शेतीला किती गट नंबर दिलेला आहे हेही दिसतं आहे. म्हणजे मला कुणी सांगायची गरज पडत नाही आहे की ह्या जमिनीचा गट नंबर कोणता आहे. त्यामुळे मी हेही सांगू शकतो की ह्या शेतीचे बांध कुठं आहेत. हे इतकं सोपं झालं आहे की हे सर्वसामान्य शेतकऱ्यालासुद्धाही हा नकाशा बघितल्यानंतर कळतं की आपली वहिवाट हे नकाशाप्रमाणे आहे, आपण अतिक्रमण केलं आहे, आपण अतिक्रमण केलेलं नाही. हे जर शेतकऱ्याला स्वतःहून जर समजलं तर त्याला भांडायची वेळ येणार नाही. फारच महत्त्वाची गोष्ट आहे ही की भांडण्याची वेळ येणार नाही, कारण ते मुळात इतकं पारदर्शक आहे. मगाशी काही शेतकरी होतेच आपल्यासोबत. आता बघा, ही सगळी चर्चा आपण करतो आहे आणि याच्यामुळे शेतकऱ्यांना खूप फायदा होईल असं म्हटलं जातं आहे. मला एक सांगा की तुमच्या माहितीतलं, आठवणीतलं असं एखादं उदाहरण आहे का की सातबाऱ्याच्या गोंधळामुळे भांडण झालं किंवा गोंधळ झाला, असं एखादं उदाहरण तुमच्या गावामध्ये, आठवणीमध्ये असं काही आहे का? भांडण गोंधळ म्हणजे माझं स्वतःचंच झालं होतं तसं की सातबाऱ्याला क्षेत्र बरोबर आणि मोजणीला क्षेत्र कमी भरत होतं. मग ते आता ही मोजणी आल्यापासून ते क्षेत्र कुठं आहे काय आहे त्याचं ते माप आम्हाला व्यवस्थित मिळालं. एक मला सांगा की ई मोजणी जी आहे किंवा हे सगळं आता ऑनलाईन सगळ्या गोष्टी काही सुरू झाल्यात, तो जो नकाशा मगाशी दाखवला शिंदे साहेबांनी, त्या नकाशामध्ये बघून खरं कळतं का पटकन की आपलं शेत कुठं आहे, आपली बाकी जमीन कुठे आहे? साधारण आपल्याला बांधाची हद्द तर समजते ना. तसं तुम्ही आपण पहिली जी मोजणी करत होतो कागदावरती त्याच्यावरती बांध कुठं आहे काय कुठं आहे ते दाखवत नव्हते, फक्त त्यांनी रेगा मारलेले ते आपण पाहत होतो. पण आता प्रत्यक्षात जमिनीचा फोटोवरती ते मॅप बसवतात, त्यामुळं ते आपल्याला व्यवस्थित समजतं. पूर्वी असं होतं की तलाठी जे काही लिहील ती म्हणजे त्याची जी ललाट रेषा आहे ते कोणालाही पुसता येणार नाही आणि तो काही करू शकायचा. तलाठी हा अतिशय शक्तिमान माणूस असं मानलं जायचं. आता तुम्हाला असं वाटतं का की शेतकरी हा खरा शक्तिमान माणूस होणार आहे अशा सगळ्या गोष्टींमुळे? आहे तसं 100% आहे. कारण का पूर्वीची शेतकरी शिक्षण कमी होतं, आताच्या प्रत्येक ग्रामीण भागात शिक्षण झालेलं आहे. शिक्षणामुळे लोकांना 7/12ची व्याख्यासुद्धा सांगता येते. दुसरी गोष्ट, तलाठ्यांनी ज्यावेळेस रेघ मारायची त्या प्रत्येक रेघेला एक अर्थ आहे, त्याला फेरफार म्हणतो आपण. तो फेरफार केल्याशिवाय त्याला पुढचं नाव टाकता येत नाही, नाव खोडता येत नाही. ही महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळं आताच्या ऑनलाईनमुळं किंवा शेतकऱ्यांना समज आल्यामुळं ते शेतकऱ्यांचा जो दुरुपयोग करत होते, शेतकऱ्यांच्या बाजूचा दुरुपयोग तलाठी करून घेत होते, तो आता राहिलेला नाही. त्याचा जवळजवळ 90% तो कमी झाला आहे. फार महत्त्वाचं बोलताय तुम्ही. एक मला सांगा की तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल, सगळ्या शेतकऱ्यांना, की काही शेतकरी शिकलेले नसतात म्हणून त्यांचं शोषण होतं, काही शिकलेले असतात पण तरी त्यांना फारशी माहिती नसते, फार बघत नाहीत, त्यामुळे घडतं. शेतकऱ्यांनी कुठल्या गोष्टीबद्दल दक्ष राहायला पाहिजे असं वाटतं? माझं असं निश्चित मत आहे, 7/12 हा तुमचा शेतकरी पुरावा असलेला अधिक तुमच्या प्रॉपर्टीचा महत्त्वाचा कागद आहे. 7/12चा अर्थ असा आहे की तुम्ही जमिनीचं क्षेत्र, आकार, तुमचं गाव, नाव आणि इतर हक्कात जे काही हे आहेत त्या कॉलमप्रमाणे आपण कसं आहे ते शोधलं पाहिजे. आणि ते शोधताना आपल्याला माहिती मिळाली पाहिजे की आपली जमीन किती, कुठं, कशी आहे ती, आणि ती शोधून आपण त्या जमिनीचा उपभोग घेतला पाहिजे आणि आपल्या पुढच्या पिढीलाही दिला पाहिजे. असं शेतकऱ्यांनी केलं पाहिजे, जेणेकरून सरकारी अधिकाऱ्यांच्यावर कमीत कमी अवलंबून राहिले पाहिजे. सरकारी अधिकाऱ्यांचं सही शिक्क्याशिवाय आम्हाला पेपर मिळत नाही, ही वस्तुस्थिती खरी आहे कायद्याने. परंतु त्या सही करताना त्यांनी किंवा आपल्याला दिलेले कागद योग्य आहेत ह्याचीसुद्धा आपल्याला निश्चित कल्पना असली पाहिजे आणि ते आपल्याला कळालंच पाहिजे. शिंदेसाहेब, मला सांगा की 7/12बद्दल आपण बोलतो आहोत, साधारणपणे शेतीबद्दल, ग्रामीण भागाबद्दल आपण बोलतो आहे. ग्रामीण भागातली ही सगळी मोजण्याची पद्धत आहे आणि शहरी भागातली पण आहे. या दोन्हीमध्ये काय फरक आणि काय संबंध आहे? शहरी भागामध्ये आपण त्याला सिटी सर्वे म्हणतो, सिटी सर्वे नंबरनं ओळखला जातो. ग्रामीण भागामध्ये सर्वे नंबर, हिस्सा नंबर म्हणतो, एकत्रीकरण झालेल्या गावात गट नंबर म्हणतो. बेसिकली जमीनच आहे दोन्हीकडं, फक्त शहरी आणि अर्बन अशा दोन वेगवेगळ्या भागामध्ये त्याचं विभागणी केलेली आहे. शहरी भागामध्ये जो नकाशा आहे सिटी सर्वेचा, तर त्याचा अधिकार अभिलेख प्रॉपर्टी कार्डमध्ये ठेवला जातो आणि ग्रामीण भागामध्ये 7/12मध्ये ठेवला जातो. 7/12 हा तलाठी मेंटेन करतो आणि शहरी भागामध्ये जो प्रॉपर्टी कार्ड आहे हा सिटी सर्वे ऑफिसरमधला मेंटेनन्स सर्वेअर बघत असतो.
एवढाच फरक आहे. आता तुम्हाला असं वाटतं का की शहरांचं सुद्धा नियोजन करण्यासाठी या नव्या सगळ्या ऑनलाईन पद्धतींचा जास्त उपयोग होणार आहे? कारण शहरामध्ये सुद्धा हे मुद्दे फार महत्त्वाचे आहेत आणि केवळ या प्रकारचे पेच असल्यामुळे अनेक जागांचं काय करायचं अशा अंगानं शहर नियोजनाचा एक मोठा प्रश्न तिथे निर्माण झालेला असतो. या नव्या ऑनलाईन पद्धतीमुळे हे बदलेल चित्र असं काय वाटतं का? निश्चित मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ई फेरफार ही फक्त सातबारासाठी नसून प्रॉपर्टी कार्डसाठी सुद्धा आहे. तिथंही अशाच प्रकारचं ऑनलाईन फेरफार घेण्याची व्यवस्था केली जाणार आहे. मगाशी तुम्ही जो उल्लेख केला की महसूल विभागामध्ये तहसीलदार पण येतात आणि भूमी अभिलेखा अधीक्षक पण येतात आणि आत्ता ज्याप्रमाणे भू अभिलेखा किंवा भूमापनाची पद्धत बदलते आहे त्याप्रमाणे तहसीलदारांचं कार्यालय तलाठ्याचं कार्यालयसुद्धा खूप बदलतं आहे. तहसीलदारांचं कार्यालय कसं बदलतं आहे ते जरा बघायला पाहिजे. फक्त भूमी अभिलेख बदलून चालणार नाही. तुम्हाला सगळी प्रक्रिया पारदर्शक करावी लागेल आणि त्यासाठी तुम्हाला भूमी अभिलेखा कार्यालय जे आहे तेही बदलावं लागेल. त्याचप्रमाणे तहसीलदार कार्यालय आहे ते बदलावं लागेल. तलाठी बदलावं लागेल. पारदर्शकता ही तुम्हाला अगदी मुळापासून आणायची असेल ते सगळे बदल करावे लागतील. आत्ता मी मुद्दाम आलो आहे मुळशी तहसीलदार कार्यालयामध्ये, कारण तहसीलदार कार्यालय खरंच या प्रकारे ऑनलाईन झालं आहे का, हे बदल होत आहेत का, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि ई रेकॉर्ड्स विभाग जे बघतात ते विठ्ठल पवार आत्ता माझ्यासोबत आहेत. विठ्ठल पवार, खरं म्हणजे मगाशी शिंदे साहेबांशी मी बोलत होतो की आत्ता भूमी अभिलेखा विभाग बऱ्यापैकी बदलतो आहे आणि तिथे ऑनलाईन सगळ्या गोष्टी कशा होतात ते त्यांनी मला सांगितलं. तुमच्याकडे असे कुठले बदल होत आहेत किंवा काय चाललं आहे? तसं पाहिलं तर पाठीमागे अभिलेख काढण्यासाठी लोकांना भरपूर त्रास व्हायचा, वेळ लागत होता. आता ई अभिलेख झाल्यापासून लोकांना 2 ते 3 दिवसामध्ये रेकॉर्ड उपलब्ध केले जात आहे. त्याच्यामुळे झटपट रेकॉर्ड मिळतं आहे आणि स्वच्छता म्हणजे ते रेकॉर्ड व्यवस्थित पद्धतीने जतन केले जात आहे. तहसील कार्यालयामध्ये पूर्वी बाहेर अशी फार गर्दी असायची आणि काही दलाल असायचे की जे तुमची सगळी कामं करून देतो यासाठी बसलेले असायचे आणि अनेक त्यातले काही राजकीय नेते होते, काही दलाल असायचे. त्यांचा तो उद्योगच होता. म्हणजे अगदी चक्क सांगायचे काय करतो, सकाळी जातो तहसील कचेरीमध्ये. मला असं वाटायचं पूर्वी की हे तहसील कचेरीत कामाला जातात, ते कामाला जात नव्हते, ते दलाल म्हणून जातात आणि मग तहसीलदारांशी भेटून सगळी कामं करून घ्यायची. असे प्रकार आत्ता घडतात का? नाही, आता 99% बंद झालेलं आहे. ते तुमच्या लगेच लक्षात आलेच असेल गर्दीवरून किंवा काही लोकांना विचारलं तुमच्या लगेच ध्यानी येईल की कोणी असं राहिलेलं नाही. विचारू ना आपण, काही लोकांना विचारू. इथे काही महिला आहेत. मला एक सांगा, तहसील कार्यालयामध्ये आल्यानंतर पूर्वी तहसीलदारांना भेटण्यासाठी मध्ये काही दलाल असायचे, त्यांना भेटल्याशिवाय तहसीलदारांपर्यंत जाणं शक्य नव्हतं. आताही असं घडतं का? काय वाटतं? खरं सांगा, काय वाटतं ते? नाही, आता तसं काही नाही आहे. तुम्ही थेट तहसीलदारांना किंवा संबंधित अधिकाऱ्याला भेटू शकता? हो, तुमचं कुठलं काम घेऊन तुम्ही आलाय? आम्ही खरेदी विक्रीचं काम घेऊन आलो आहे. ठीक आहे, ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. या प्रकारे बदल होणं ही खरंच फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण सरकारी कार्यालये जी आहेत तिथे दलालांचे अड्डे तयार झालेले आहेत. सरकारी अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचता येत नाही आणि सरकारी अधिकाऱ्यांनासुद्धा ही दलालांची यंत्रणा हवी असते. आता मात्र हा बदल होतो आहे असं साधारणपणे दिसतं आणि तेही मुळशी तालुक्यामध्ये घडणं फार महत्त्वाचं आहे. कारण मुळशी तालुक्याची एकूण प्रतिमा आपल्याला माहिती आहे. गुंठा मंत्री वगैरे सगळे शब्द जे निर्माण झाले ते प्रामुख्याने मुळशी तालुक्याच्या अनुषंगानं निर्माण झाले. तिथं चित्र बऱ्यापैकी बदलतं आहे. ई मॅप्स प्रकल्पाअंतर्गत या कार्यालयात असलेल्या सर्व नकाशांचं डिजिटायझेशन झालेलं आहे आणि हे सर्व डेटा या इन्फॉर्मेशन किऑस्कमध्ये ठेवलेला आहे. यामध्ये आपल्याला सर्वप्रथम गावाचं नाव निवडता येतं. गावाचं जर निवडल्यानंतर नकाशाचा प्रकार निवडा, त्याच्यानंतर सर्वे नंबर टाईप करा. अशा प्रकारे आपल्याला नकाशा पाहता येतो आणि याची प्रिंट लोकांना देता येते. हा संबंधित अर्जदाराने अर्ज केलेला आहे. त्यानुसार आपण त्याला ID क्रिएट केलेला आहे. तो ID आपण क्रिएट केल्यानंतर त्याची एंट्री करण्यासाठी आपण उघडत आहोत. एंट्री केलेले त्यानुसार त्याचं गाव हे जवळगाव म्हणून आहे. त्याच्यामध्ये हा फेरफार टाकण्यात आलेला आहे. फेरफारमध्ये आपण पाहू शकतो की तो या पद्धतीने दिसतो आहे. त्यानंतर तो व्ह्यू करताना प्रिंट करतो आपण. मग प्रिंट केल्यानंतर
या पद्धतीने प्रिंट केलं जातं. प्रिंट केलं त्याचा कालावधी जर आपण पाहिला तर खूप कमी वेळाचा आहे आणि ती प्रिंट क्षणार्धात बाहेर पडते. इंग्रजांनी हिमालय मोजला आणि आता ही सगळी मंडळी रायगड वगैरे मोजण्याचा विचार करतायत, कारण आता ती सगळी फेरमोजणी लवकरच सुरू होईल असं दिसतंय. आपण बघितलं की 12 गावांमध्ये जो पायलट प्रोजेक्ट झाला त्याला यश मिळालं आणि त्यानंतर आता 6 जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प सुरू व्हावा अशी एकूण कल्पना पुढे येते आहे. तसा GR निघालेला आहे, त्यामध्ये रायगडचा सुद्धा समावेश आहे. हिमालय मोजणं असेल, रायगड मोजणं असेल, ही सगळी प्रक्रिया अतिशय महत्त्वाची आहे. आता मी तलाठी कार्यालयामध्ये आहे. आपल्याला हे माहिती आहे की वर किती काहीही घोषणा झाल्या, काही बोललो तरी मुळामध्ये तलाठी कार्यालयामध्ये जे घडतं ते सगळ्यात महत्त्वाचं असतं. तलाठी खरोखर शेतकऱ्यांचा मित्र आहे का, किंवा तलाठ्याकडे ज्या गोष्टी घडतात त्या खरंच पारदर्शक आहेत का, याच्यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. आपण आकाशात भरारी मारण्याची स्वप्न बघत असतोच आणि ते बघायला पाहिजेतच. आपण बाकीच्याही बऱ्याच घोषणा देत असतो, पण मुळामध्ये आपलं जमिनीशी नातं काय आहे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. तुमचं जमिनीशी नातं नसेल, जमिनीबद्दलच्या नात्याच्या संदर्भात तुमच्याकडे पारदर्शकता नसेल, तर तुम्ही आकाशामध्ये भरारी मारण्याचे स्वप्न कधीच नाही बघू शकत. आणि म्हणून हा जो प्रयोग आहे तो प्रयोग आहे खरोखरच भूमापनाची प्रक्रिया पारदर्शक करण्याचा. ब्रिटिशांनी कुठलीही यंत्रणा सामग्री नसताना, लोकशाही नसताना ही सगळी प्रक्रिया सुरू केली होती. आज लोकशाही देशामध्ये तंत्रज्ञान आपल्यासोबत आहे, बाकी सगळ्या गोष्टी आहेत. अशा वेळी सर्वसामान्य माणसाचं जमिनीशी असणारं नातं आपण घट्ट करू शकतो का, त्यामध्ये पारदर्शकता येते का, याच्यावर हे सगळं यश अवलंबून आहे. चांगली गोष्ट एवढीच आहे की सगळी मंडळी काहीतरी प्रयत्न करत आहेत. पण एक लक्षात घ्या, सरकारी अधिकारी काही प्रयत्न करत असतील, सरकारी नेते काही प्रयत्न करत असतील, तरी शेवटी अंतिम सत्ता असते तुमची आणि माझी. त्यामुळे या प्रक्रियेमध्ये जर तुम्हाला डावललं जात असेल तर त्याबद्दल आवाज उठवायला हवा, कारण शेवटी तुमचा आवाज सगळ्यात महत्त्वाचा. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.